स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। खास नवरात्र उत्सवानिमित्त स्वराज्य मराठी न्यूज चॅनल आपणासाठी घेऊन आले कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा। आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत दुग्ध क्षेत्रात यशस्वी उद्योजिका बनलेल्या वारणाकाठच्या तांदूळवाडी येथील सौ सुजाता सचिन पाटील यांना। जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दुग्ध क्षेत्रामध्ये सौ सुजाता पाटील यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केले। त्याचप्रमाणे चूल आणि मूल या संकल्पनेत अडकलेल्या महिलांसाठी त्यांनी एक आदर्श उभा केलाय। चला तर मग पाहूयात सौ सुजाता पाटील यांचा एक गृहिणी ते एक यशस्वी उद्योजिका हा प्रवास। नारी गौरव है, अभिमान है, नारी ने ही रचा ये विधान है, हमारा नतमस्तक इसको प्रणाम है। नारी शक्ति, ये लक्ष्मी, ये सरस्वती, यही दुर्गा का अवतार है। ये अनुसया, यही सावित्री, यही काली रूप का वैभव है। नारी शक्ति, लक्ष्मीबाई जैसा साहस इसमें, मीराबाई जैसा प्रेम है, पद्मावती जैसा जौहर इसमें, दुर्गावती जैसा पराक्रम है। नारी शक्ति। सुजाता पाटील या सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी। त्यांचं माहेर नवेखेड तर सासर वारणाकाठचं समृद्ध म्हणून ओळखलं जाणारं तांदूळवाडी हे गाव। सन 2004 मध्ये सुजाता पाटील यांचा विवाह तांदूळवाडी येथील सचिन पाटील यांच्याशी झाला। संसाराचा प्रारंभीचा काळ अतिशय खडतर गेला। पती सचिन पाटील हे दूध संघामध्ये नोकरी करीत होते। त्यांच्या पाठीशी दूध व्यवसायातील 17 वर्षाचा अनुभव होता। वाढती महागाई आणि मोठं व्हायचं स्वप्न यामुळे सौ सुजाता पाटील या बेचैन व्हायच्या। त्यांनी पती सचिन पाटील यांना एखादा उद्योग सुरू करूया असे सुचवले। पती सचिन पाटील यांना दूध व्यवसायातील अनुभव असल्याने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले। प्रारंभी बँकेने कर्ज देण्यास नकार दिला, मात्र पाटील पती पत्नी डगमगले नाहीत। त्यांनी पतसंस्थेचा आधार घेतला आणि पैसा उभा केला। स्वतःच्या शेतातच दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा उद्योग सुरू केला। अमृत यश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट असं या उद्योगास नाव दिलं। श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, पनीर, खवा, तूप, ताक, पेढे असे पदार्थ निर्मिती करण्यास त्यांनी सुरुवात केली। या पदार्थांचा उत्तम दर्जा राखल्याने बाजारपेठेत या पदार्थांना मागणी वाढू लागली। गुणवत्तेत कसलीही तडजोड न केल्यामुळे अमृत यशच्या उत्पादनांनी बाजारपेठ काबीज केली। सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अमृत यशच्या दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी होत आहे। सुरुवातीला पती पत्नीच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने सौ सुजाता पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केला। मात्र सुजाता पाटील यांच्या या संकल्पनेमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे। ग्राहकांच्या सोयीसाठी सौ सुजाता पाटील यांनी अमृत यश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची शॉपही सुरू केली आहे। या माध्यमातून होलसेल दरात सर्वसामान्य ग्राहकांना दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत। एवढ्यावरच न थांबता बाजारपेठेचा अभ्यास करून आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सौ सुजाता पाटील यांनी बर्थडे केकची निर्मिती सुरू केली आहे। सौ सुजाता पाटील यांनी बनवलेल्या केकना मोठी मागणी होत आहे। संसार, नोकरी यामध्ये अडकून न पडता उद्योग उभा करून महिलांच्या समोर आदर्श निर्माण करणाऱ्या सौ सुजाता पाटील या दुर्गेला स्वराज्य मराठी न्यूज चॅनल आणि ग्रुप ऑफ मीडियाचा मानाचा मुजरा।
नमस्कार, मी सुजाता सचिन पाटील, तांदुवाडी, अमृत यश मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट तांदुवाडी या मॅनेजिंग डायरेक्टर. माझे पती सचिन पाटील यांच्या सहकार्यातून मी अमृत यश मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची स्थापना 2018 साली केली. त्यातून आम्ही दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ यांची निर्मिती करतो. माझं माहेर नवेखेड. 2004 साली माझं लग्न सचिन पाटील तांदुवाडी यांच्याशी झालं. त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी, कर्नाटकात वगैरे पण त्यांनी काम केलं. त्यांनी नोकरी केल्यामुळं त्याचा फायदा आम्हाला आत्ता होतो आहे की त्याच्यामुळं आम्हाला आत्ता हा धंदा किंवा हा उद्योग आमचा जो चालू आहे तो त्यामुळं आत्ता चालू आहे की त्यांनी बरेच ठिकाणी काम केल्यामुळे दूध संघात. माझे पती सचिन पाटील यांना दुग्धजन्य पदार्थांचा भरपूर मोठा अनुभव असल्यामुळे किंवा त्यांचा नोकरीचा मोठा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र बसून विचार केला की आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करूया. म्हणून आम्ही अमृत यश मिल्क प्रोडक्टची सुरुवात केली. आमची सुरुवातीची परिस्थिती, हा उद्योग चालू करताना आमची सुरुवातीची खूप घरची परिस्थिती खूप खडतर होती. त्यातून आम्ही हा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला आमच्यापुढं खूप मोठं संकट होतं की ग्राहक मिळवणे किंवा चांगल्या क्वालिटीची उत्पादनं बनवणे आणि ती उत्पादनं कुठं विकायची हा खूप मोठा प्रश्न होता. पण ह्या सगळ्यावर आम्ही मात करून आत्ता आमचे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर ठिकाणी, भरपूर गावात श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, पनीर, खवा, पेढे, सगळे पदार्थ आमचे सगळीकडे पोचले. म्हणजे ह्या गावात सगळीकडे पोचलेले आहेत आणि आता आमच्या मालाला खूप मोठी मागणी झालेली आहे मार्केटमध्ये. अमृत यश मिल्क प्रोडक्ट या व्यवसायातून आम्हा दोघांना सुरुवातीला रोजगार मिळाला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा आम्हाला हा रोजगार मिळाला आहे, आपण अजून पुढे रोजगार वाढवूया, दुसऱ्यांना पण देऊया ज्यांना गरज आहे त्यांना. आता माझ्या अमृत यश मिल्क अँड मिल्क प्रोडक्टमध्ये 3 महिला कामगार आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि आता म्हणजे हायवेला वगैरे लस्सी म्हणजे अजून युवकांना रोजगार आमच्यामुळे मिळाला आहे. आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली प्लॅन्टला किंवा आम्ही प्रोडक्शनला, तेव्हा आम्ही क्वालिटी माणसांना पोचवायचं किंवा ग्राहकापर्यंत क्वालिटी माल पोचू दे याचं ही केलं आम्ही. म्हणजे पोचलाच पाहिजे माल की क्वालिटी मिळाला पाहिजे म्हणून. मग आमचं पनीर बाहेर पनीर साधं मिळते कारण आमच्याकडं आम्ही मलाई पनीरच फक्त विकतोय. सुरुवात आम्ही मलाई पनीरपासूनच केली. आमचे दुसरे पदार्थ खवा, बासुंदी, दही, श्रीखंड, आम्रखंड, पेढे, लस्सी, आमचे सगळे पदार्थ गुणवत्तेचेच पदार्थ आहेत. गुणवत्ता असून आणि सातत्य पण आहे त्यात की पहिल्या वर्षी जी गुणवत्ता होती ती आत्ता तुम्हाला ह्या वर्षी पण तीच गुणवत्ता किंवा तीच क्वालिटी मिळणार पदार्थात, काहीसुद्धा बदल मिळणार नाही त्यात. सुरू करताना फक्त हे व्यवसाय सुरू करणं किंवा प्रोडक्शन निर्मिती करणंच फक्त नसतं की बाबा मार्केटमध्ये त्याचं म्हणजे मार्केटिंग करणं पण खूप अवघड असते. ते माझे पती सचिन पाटील मार्केटिंग सांभाळतात आणि मार्केटिंग करून आम्ही एवढं सगळं करून आम्हाला खूप अडचणी होत्या. ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये ब्रँड घेऊन आलो अमृत यश, तेव्हा म्हणजे गिरायकांच्या मनापर्यंत पोचणं खूप अवघड होतं. पण आमच्या क्वालिटीमुळं आम्ही आत्ता गिरायकांच्या पसंतीला दाद दिली आहे त्यामुळं आणि आता खूप मोठ्या प्रमाणात आमचा व्यवसाय चालू आहे. तरी पण आम्हाला सुरुवातीला खूप आर्थिक टंचाई किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं, आमचा आर्थिक खडतर परिस्थिती असल्यामुळं आम्हाला खूप अडचणी आल्या. आम्ही सुरुवातीला पतसंस्थेचं लोन घेतलं, नंतर मग बँकांचं लोन. बँकांनी तर आम्हाला पहिला लोन दिलाच नाही. सुरुवातीला आम्ही पतसंस्थेतूनच लोन घेतलेलं. आता आमचं म्हणजे व्यवसाय आमचा चांगला चालायला लागला आहे. आता आम्हाला बँक लोन मिळालं आहे आता, त्यामुळं बँकांनी पण आमच्याकडे बघितलं. अवघड होती आमची, आम्हाला लोन मिळत नव्हता किंवा आम्हाला बँका दारात येऊन उभा करून देत नव्हत्या. पण आत्ता आमचं म्हणजे अमृत यशची ही वाढल्यामुळं, गुणवत्ता वाढल्यामुळं आम्हाला बँकेची माणसं आत्ता आमच्या दारात येऊन आम्हाला म्हणतात की बाबा तुम्ही लोन घ्या, आमच्याकडं लोन घ्या, तुमच्या उद्योगासाठी लोन घ्या आणि अजून त्याच्यात म्हणजे ही करा, मोठा करा अजून व्यवसाय तुमचा. आत्ता हे खरं यश आहे आमचं अमृत यशचं किंवा ही खरी आता ही आम्ही केलेल्या कष्टाची ही सगळ्यात जास्त मोठी पावती आहे की बाबा आम्हाला आत्ता मोठ्या स्वरूपात लोन पण मिळू शकतोय. हा ब्रँड चालू करताना आम्ही सर्व परवाने घेऊनच आम्ही हा मार्केटमध्ये रजिस्ट्रेशन ब्रँड करूनच आम्ही ह्या व्यवसायाला सुरुवात केली.
त्यामुळं जनतेतून किंवा ग्राहकांकडून आमच्या ह्याच्यावर प्रोडक्शनवर माणसांचा विश्वास बसला आहे. माणसांच्या मनात आता अमृत यशबद्दल चांगली जागा निर्माण झाल्या. अमृत यशची आमची प्रोडक्शनची ज्यावेळेस म्हणजे प्रोडक्शन आम्ही विकत होतो तेव्हा ग्राहकांनी किंवा जनतेकडून आम्हाला केकची मागणी आली, म्हणून आम्ही केक सुरुवात केली, आईस केकची सुरुवात केली. त्यासाठी मी कोल्हापूरला क्लास केला 5 दिवसाचा. त्याच्यानंतर आत्ता आमचा केकमध्ये एवढा जम बसला आहे, आता आमचे महिन्याला 60-70 केक जातातच सहज. केक आणि आईस केक पण बनवतो आहे. साधे केक ऑर्डरप्रमाणे बनवून देतो आहे, आईस केक पण फ्रेश आणि ऑर्डरप्रमाणे बनवून देतो आहे. त्यात ब्लॅक फॉरेस्ट, पायनॅपल, जेल केक, मिरर केक, सर्व प्रकारचे केक आम्ही विकतो आहे. केक आता आमच्या केकमध्ये खूप जम बसला आहे. मालेवाडी रस्त्यावर अमृत यश मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची आमचा शॉप चालू आहे. आम्ही शॉप चालू केला आहे तिथं आणि सगळे पदार्थ तिथं होलसेल रेटमध्ये मिळतात. एक वेळेस अवश्य भेट देऊन पदार्थ बघा आमचे. सगळ्या महिलांना मला आता शेवटी एकच सांगायचं आहे की फक्त चूल आणि मूल न सांभाळता किंवा नोकरी फक्त न बघता उद्योगधंद्यात व्यवसायात पण उतरलं पाहिजे. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीनं उद्योगधंद्यात पण सुरुवात केली पाहिजे. की आता 2021 चालू आहे, याच्यातून कसं फक्त मुली घरातून बाहेर पडत नव्हत्या पूर्वीच्या काळी, आता मुली बाहेर पडू लागलेल्या आहेत. आता हा उद्योगधंद्यात पण उतरताना आपण पहिला अगोदर सगळ्याची तयारी करून किंवा सगळं माहिती करून उद्योग व्यवसायाबद्दल मगच त्या धंद्यात उतरून महिलांनी पण कामगिरी आपली बजावली पाहिजे. नवरात्र आणि दसरा याच्या निमित्त सर्व ग्राहकांना आणि आमच्या सर्व अमृत यशच्या ग्राहकांना आणि सर्व भगिनींना, सर्व महिलांना आमच्याकडून दसऱ्याच्या आणि नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा.